गाईज झालेली आहे संध्याकाळची वेळ. ब्रेकफास्ट करून आल्यानंतर आम्हाला भेटायला सगळेजण आले. श्रद्धा, सुकत, त्याच्यानंतर ज्योती आणि ओंकार पण मुंबईवरून आलेले आहेत. त्यांना मी तुम्हाला भेटवते. ते सगळे आमचे फ्रेंड्स आहेत. आता लग्नामध्ये तुम्हाला सगळे दिसतील. आणि बघा मी आता रेडी झालेली आहे. लग्नाला तर आम्ही गेलो नाही कारण की हे दोघं राहतील की नाही माहिती नाही, टिया आणि अर्जुन. सो मग आम्ही लग्नाला गेलो नाही कारण चर्चमध्ये पण खूप वेळ थांबावं लागणार आणि त्याच्यानंतर रिसेप्शन होतं. सो म्हटलं आपण डिरेक्टली रिसेप्शनला जाऊ. मला ख्रिश्चन लग्न बघायचं होतं बट ते नाही झालं. आणि बघा मी झालेली आहे रेडी. मी घातलेली आहे साडी. कसा वाटला लुक नक्की सांगा. प्रभाकर पण रेडी झालेला आहे. सो असा आहे आमच्या दोघांचा फुल लुक. आणि अर्जुन झोपलाय. So again on the stage, you can be here for some time. Let's have the couple. Say loud, Festitco. Come on, keep it, say it loud. I'll tell you the meaning. One, two, you ask of law. Anyone here who is a scientist? Congratulations and celebration. ज्योती, श्रद्धा आणि साई आहे राधिका. Next day. हाय गाईज, सो दिस इज नेक्स्ट डे. काल लग्नावरून आलं त्यानंतर काही शूट नाही केलं कारण खूप कंटाळा आलेला. काल रात्री सगळेच गेले, फक्त मी, प्रभाकर आणि पिलूस होतो. कारण ज्योतीला ओंकारला मुंबईला जायचं होतं आणि सुरभी मयूर तर परभणीला गेले सुरभीच्या माहेरी. आणि श्रद्धा सुकत्र इथंच आहे. त्यांना आता जाताना भेटणार आहे कारण थोडं राधाचं सामान इथं राहिलं होतं ते द्यायचं आहे. आणि त्यानंतर अजित काकांच्या घरी जाणार आहे आम्ही. अजित काका हे पप्पांचे म्हणजे माझ्या सासऱ्यांचे खूप चांगले मित्र आहेत. सो त्यांनी बोलवलं आहे आम्हाला. ते पण कोल्हापूरमध्येच राहतात तर त्यांच्याकडे जायचं आहे. हाय अर्जुन. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. सो गाईज आम्ही आत्ता चाललेलो आहे आधी अजित काकांच्या घरी कारण ते घर आधी जवळ होतं. तर तुम्ही पण बघून घ्या अजित काका कोण आहेत, त्यांचं घर कसं आहे. कोण आहे अर्जुन? कोण आहे अर्जुन? आणि ह्या कोण आहेत? ह्या कोण आहेत? आजी आजोबा. आजी आजी हसायला लागलाय. सेकंड
आता तुम्ही बघा की अजित काकांचा 6 BHK बंगलो कसा आहे, खूप सुंदर असा आहे. इकडे आहे महालक्ष्मी, इकडे आहे मंदिर, असा आहे हॉल. इकडे किचन, इकडे आहे किचन. आणि ही बघा, ही एक नवीन टाईपची शेगडी मला पाहायला मिळाली. मागचा पोर्शन थोडासा उंच आहे आणि आधी अशी नव्हती, आधी एका लेवलला असायचं. आता हे नवीन मॉडिफिकेशन मला दिसलं, तुम्ही पाहिलं असेल मला माहिती नाही, पण मी ही फर्स्ट टाईमच पाहिले की मागचा पोर्शन थोडासा उंच, आणि आय थिंक ते बरोबरच आहे. वरती जायचं आहे. तुमचं 3 BHK बंगलो असेल ना? होय ना? ओके. अटॅच वॉशरूम. ओके. ओके. म्हणजे टोटल 6 BHK का? ना सोलरचं काम चालू आहे. अच्छा, ओके. हां, इकडून पण बाहेर जाता येते. मागून इकडून चल किचनच्या इथून. अटॅच वॉशरूम आहे. अच्छा, छान आहे की इकडे. सो आम्ही आता काकांच्या घरून चाललेलो आहे त्यांच्या हॉटेलवरती. तर बघा त्यांचं हॉटेल कसं आहे. हे आहे हॉटेल साईजा, जे आहे साने गुरुजी वसाहत, राधानगरी रोड, कोल्हापूरमध्ये. हे अजित काकांचं हॉटेल आहे आणि तुम्ही बघा किती सुंदरच हॉटेल आहे. ॲम्बियन्स, फूड खरंच खूप छान आहे. आम्ही फर्स्ट टाईमच गेलेलो होतो, बट आम्हाला सगळंच खूप छान वाटलं. इथून हॉटेल स्टार्ट होतं. सगळ्यात आधी तर आईस्क्रीम पार्लर आहे आणि 2 फ्लोअरवरती हे हॉटेल आहे. फर्स्ट फ्लोअरला नॉन AC सेक्शन आहे आणि सेकंड फ्लोअरला AC सेक्शन आहे आणि त्याच्यावरती टॉप फ्लोअरला गेल्यानंतर एक बँक्वेट हॉलसुद्धा आहे, जिथे तुम्ही तुमचे फंक्शन्स करू शकता. हे बघा किती प्रशस्त असं हॉटेल आहे. इथे तुम्ही संध्याकाळच्या वेळेस गेला असता तुम्हाला एव्हरी डे तुम्हाला वेटिंग दिसेल. आम्ही दुपारच्या वेळेस गेलेलो होतो, सो एवढी गर्दी नव्हती. हे बघा, आम्ही AC हॉलमध्ये गेलेलो आहे आणि बघा किती सुंदर असा AC हॉल आहे अँड सर्विस पण खूप छान आहे. तिथे जे पण कस्टमर होते ते सगळे काकांना सांगत होते की आम्ही नेहमी येतो आणि खूप टेस्ट छान आहे. साईजा हे एक प्युअर व्हेज हॉटेल आहे अँड तिथं आम्ही सगळ्यात आधी ट्राय केलं गावरान सूप, जे की खूप छान होतं. हे आहे पनीर कबाब, ह्याची टेस्टसुद्धा यम होती. आय मीन बेस्ट कबाब होतं हे. त्यानंतर ही आम्ही ट्राय केली व्हेज क्रिस्पी आणि सटमध्येच आमचं पोट भरून गेलं आणि सगळंच खूप यम होतं. तुम्ही जरूर साईजाला भेट द्या आणि ट्राय करा. तिथलं जेवण, तिथले स्टार्टर्स तुम्हाला पण खूप जास्त आवडतील. आणि हा बघा, हा आहे बँक्वेट हॉल, जो की सेकंड फ्लोअरच्या वरती आहे. इथे खूप सारे फंक्शन्स होतात.
सो असं आहे हॉटेल साईच्या. टेस्टला भारी, ॲम्बियन्सला भारी, सर्व्हिसला भारी आणि माझा रेफरन्स द्याल तर तुम्हाला डिस्काउंटसुद्धा भेटेल. सो तुम्ही कोल्हापूरमधले असाल, साने गुरुजी वसाहतमधले असाल तर पटकन जाऊन हॉटेल साईजाला भेट द्या. तुम्हाला नक्की तिथली टेस्ट आवडेल आणि माझी आठवण तर तुम्ही नक्कीच काढाल. आणि हा बघा, हा आहे टॉप फ्लोअरचा व्ह्यू. कसा वाटतो नक्की सांगा. आणि आईस्क्रीम शिवाय तर जेवण पूर्णच होऊ शकत नाही. या नोटवरती हा ब्लॉग मी इथंच थांबवते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. थँक्यू फॉर दी वॉचिंग गाईज.